अगदी रवाळ असलेले जिभेवर ठेवताच कसे विरघळतील ही पद्धत आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी रोहिणी मंडलिक रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तोंडात टाकताच विरघळणारे बेसनचे लाडू कसे करायचे ते आता आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मेजरमेंट कपने 3 कप आपण हरभरा डाळ घेतली आहे। बेसन लाडू बनवताना शक्यतो अशी डाळ भाजूनच दळून आणा आणि त्यानंतर लाडू बनवायला घ्या। त्यामुळे जेव्हा तुम्ही लाडू बनवाल तेव्हा बेसन भाजण्यासाठी कमी वेळ लागतो। तसेच बेसन लाडूचे पीठ दळून आणताना रवाळ दळून आणायचे, म्हणजे लाडू रवाळ दाणेदार तयार होतात। मध्यम आचेवर जर डाळ भाजली तर 7 ते 8 मिनिटात भाजून होते आणि जर मंद आचेवर तुम्ही डाळ भाजली तर थोडा वेळ लागतो। आता 15 मिनिटं झाली आहेत। डाळीचा कलरही चेंज झाला आहे, पाहू शकता। आणखीन थोडं आपण डाळीला भाजून घेऊया। इथे आपण मंद आचेवर डाळ भाजत आहोत। बरोबर 20 मिनिटं झाली आहेत, पाहू शकता। डाळीचा कलरही चेंज झाला आहे। 20 मिनिटात छान डाळ भाजून झाली आहे। डाळ काढताना असा पेपर खाली अंतरावा आणि त्यावर एक नॅपकिन ठेवून अशी डाळ पसरवून ठेवायची आणि थंड झाल्यानंतर दळून आणायचं। डाळ दळून आणल्यानंतर मेजरमेंट कपनी 6 कप आपलं डाळीचं पीठ झालं आहे। गॅसवर जाड बुडाची कढई ठेवली आहे। मेजरमेंट कपने 1 कप साजूक तूप आपण कढईमध्ये घालत आहोत। टोटल आपण 1.5 कप साजूक तूप वापरणार आहोत, पण हे आपण टप्प्याटप्प्याने तूप घालणार आहोत। याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेनच। तूप गरम झाल्यानंतर आपण बेसन घालायचं आहे। मंद आचेवर आपण चांगला खमंग वास येईपर्यंत आणि छान तूप सुटेपर्यंत सतत हलवत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅसची आच मंदच ठेवायची आहे, जरासुद्धा मोठी करायची नाही आहे। सुरुवातीला हे असं कोरडं दिसतं, पण जसं आपण भाजेल तसं त्याला तूप सुटू लागतं। हळूहळू हे मिश्रण ओलसर होईलच, ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच। 7 ते 8 मिनिटांनी मिश्रण असं दिसतं, गुठळ्या झालेल्या दिसत आहेत आणि या गुठळ्या उलटण्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं करायचं आहे। आपण सतत हलवत गुठळ्या मोडून हे पीठ भाजून घेत आहोत। अशा प्रकारे हे पीठ आपण भाजायचं आहे, मंद आचेवरच। 10 मिनिटे झाली आहेत। आता आपण यामध्ये तूप घालूया। तूप आपण टप्प्याटप्प्याने घालणार आहोत। प्रथम आपण 1 कप तूप घातलं होतं। आता अजून आणखीन आपण अर्धा कप तूप घालणार आहोत। आता या अर्धा कपमधील अर्धा भाग आता घालणार आहोत आणि राहिलेला अर्धा भाग नंतर वापरणार आहोत। आपल्या जर बेसनला गरज असेल तर ते अर्धं वापरणार आहोत। हे असं टप्प्याटप्प्याने घालण्यामागचं कारण की काही बेसनना जास्त तूप लागतं तर काही बेसनना कमी तूप लागतं, त्यामुळे असे टप्प्याटप्प्याने आपण तूप घालत आहोत। छान पिठाला चकाकी येईपर्यंत, तूप अगदी वर सुटेपर्यंत आपल्याला हे सतत हलवायचं आहे, मंद आचेवर। पंधरा मिनिटांनंतर हे मिश्रण असं दिसतं। आता राहिलेलं जे तूप आहे ते आता आपण यामध्ये घालत आहोत। टोटल आपण 6 कप बेसन घेतलं होतं, तर 1.5 कप आपल्याला तूप लागलं आहे। आता जरी तुम्हाला हे तूप जास्त वाटत असले तरीसुद्धा ते तुम्ही जेव्हा पिठी साखर घालाल तेव्हा ते अगदी बरोबर होतं आणि आपले लाडू अगदी मऊसूत, रवाळ, दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार होतात।
आपल्याला बेसन अजून छान प्रकारे भाजायचं आहे. खमंगपणा अजून आलेला नाही आहे. अजून आपल्याला भाजावं लागेल. टोटल आपल्याला 25 ते 30 मिनटं भाजण्यासाठी लागतात. आणि पुढे यांनी काय करायचं आहे रवाळ होण्यासाठी ते मी तुम्हाला सांगेनच. हे पहा, मिश्रण थोडं सैलसर झालं आहे. खमंग सुवासही येत आहे. असे जेव्हा आपण उलटण्याने करतो तेव्हा पहा थोडं वलय आल्यासारखं वाटत आहे. बेसन भाजले की नाही, कसे भाजले हे आपल्याला कसे ओळखता येईल? हे पहा, बेसनाचा रंगही बदलला जातो आणि उलटण्याने मिश्रण परतत असतं तेव्हा हे मिश्रण सैलसर वाटत असते आणि हलवताना अगदी हलकं हलकं वाटायला लागतं. इथपत भाजलं आणि असं सैलसर झालं की मिश्रण भाजलं असं समजायचं. तसेच रंगही पहा बेसनचा बदलला गेला आहे. तुम्ही पाहू शकता तूपही वरती तरंगायला लागलेलं आहे. असं मिश्रण सैलसर झालं की समजायचं आपलं बेसन छान भाजून झालेलं आहे. या स्टेजला 3 टेबलस्पून पाण्याचा हपका मारायचा आहे. पाण्याचा हपका मारल्यामुळं बेसन छान रवाळ होतं आणि फुलूनही येतं. रवाळ दाणेदार बेसनाचं छान लाडू तयार होण्यासाठी असा पाण्याचा हपका मारणं जरुरी आहे. पाणी शिंपडल्यानंतर सुद्धा सतत हलवत हलवत आपल्याला राहायचं आहे. पाण्याचा शिपका मारल्यानंतर हे मिश्रण पुन्हा कोरडं होतं. पुन्हा बेसनच्या वर तूप येईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे. पाणी बेसनवर शिंपडण्यापूर्वी जसं मिश्रण होतं तसेच आता झाले आहे. तूप छान वरती आलेलं आहे. छान वलय आलेलं आहे. मिश्रण हलवताना अगदी हलकं हलकं वाटत आहे. पाहू शकता. असं मिश्रण सैलसर झालं की आपण एका प्लेटमध्ये किंवा परातीत काढून ठेवायचं आहे. मिश्रण कढईमध्ये न ठेवता दुसऱ्या भांड्यात किंवा प्लेटमध्ये काढून ठेवायचं, कारण मिश्रण कढईतच ठेवले तर कढई फार गरम असते, त्यामुळे रंग बदलू शकतो किंवा तळालाही मिश्रण लागून करपू शकतं. परातीत मिश्रण काढून ते एकसारखं पसरवून ठेवायचं आहे. मिश्रण गरम आहे. गरम असतानाच पिठी साखर घालायची नाही आहे. मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये पिठी साखर घालायची आहे. आता जरी हे मिश्रण सैलसर वाटत असले तरीसुद्धा जेव्हा आपण पिठी साखर मिक्स करू तेव्हा ते बरोबर होतं. मिश्रण पूर्ण थंड झालं आहे. आपण झाकून ठेवलं होतं. आता प्रथम आपण हे सैलसर करून घेऊया. पाहू शकता मिश्रण रवाळ आणि दाणेदार झालेलं आहे. डाळसुद्धा आपण रवाळ दळलेली होती. तसेच पाण्याचा हपका मारल्यामुळे हे मिश्रण दाणेदार तयार झालं आहे. 1 चमचा विलायची पावडर घालूया. आता आपण यामध्ये पिठी साखर घालूया. 3 कप पिठी साखर आपण घालत आहोत. प्रथम आपण 6 कप बेसन घेतलं होतं, त्यासाठी 3 कप पिठी साखर योग्य प्रमाण आहे. तरीसुद्धा तुमच्या आवडीनुसार पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे सर्व अगदी छान एकजीव करून घेऊया. आता जरी हे मिश्रण कोरडं वाटत असेल तरीसुद्धा आपल्या हाताच्या उष्णतेमुळे आपण चोळल तसं तूप वितळलं जातं आणि अगदी छान हे मिश्रण होतं. आपण हे पीठ छान चोळून घेत आहोत, त्यामुळं हे पीठ ओलसर होतं. मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, सुरुवातीला हे मिश्रण कसं वाटत होतं. पिठी साखर घालण्यापूर्वी हे मिश्रण पातळ दिसत होतं, पण पिठी साखर घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित लाडू वळण्यायोग्य झाले आहेत. लाडू वळण्यायोग्य आपले पीठ तयार झाले आहे. लाडूमध्ये घालण्यासाठी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता.
मी बेदाणे इथे घेतले आहेत. हातावर अशा प्रकारे चोळून टाकायचे आहे. त्यामुळे एखादी गुठळी वगैरे राहिली असेल तर तीही सुट्टी होते आणि अगदी एकसारखा लाडू मऊसूत तयार होतो. बेदाणे असे वर घालायचे आहेत, म्हणजे लाडू वळल्यानंतर हा बेदाणा वर येतो आणि दिसायलाही लाडू छान दिसतो. अगदी सहज याचे लाडू वळता येतात. गोल गरगरीत असा एका हातानेही लाडू तयार होतो. असे लाडू गोल फिरवल्यानंतर लाडवाला एक छान चकाकी येते. हे पाहू शकता किती मस्त आपला लाडू तयार झाला आहे. असा हा आपला अगदी रवाळ, दाणेदार, चविष्ट बेसन लाडू बनवून झाला आहे. पाहू शकता किती मस्त चकाकी आली आहे. या व्हिडिओच्या शेवटी बुंदीचे लाडू ही रेसिपी दिलेली आहे, तीही क्लिक करून आवर्जून पहा. बुंदीच्या लाडूचा पाक बिघडला, पाक पुढे गेला, लाडू वळताच नाही आले तर लाडू कसे करायचे हे त्या व्हिडिओत मी दाखवलेले आहे, आवर्जून पहा. आपला हा बेसन लाडू अगदी छान झालेला आहे. अशाच प्रकारे आपण इतरही लाडू बनवून घेऊया. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. जर लाडू सर्वच एकसारखे पाहिजे असतील तर चमच्याच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने आपण एकसारखे बांधू शकतो. 2 टेबलस्पून पीठ घेऊन लाडू बांधला तरीही चालतं, किंवा एक गोलाकार पळी घेऊन त्यानंही मिश्रण घेऊन लाडू बांधले तरी एकसारखे लाडू तयार होतात. जर समजा तुमचे लाडूचं मिश्रण खूपच सैल झालं, लाडू वळताही नाही आले किंवा त्याचा आकारही नीट येत नसेल तर अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी थोडं बेसनचं पीठ भाजून घ्यायचं कोरडंच आणि खरपूस भाजायचं आणि ते यामध्ये मिक्स करायचं. आणि जर समजा तुपाचं प्रमाण अगदीच कमी झालं, मिश्रण खूप कोरडं झालं तर काय करायचं, तर थोडंसं 1 किंवा 2 चमचे तूप वितळवून घ्यायचं आणि मिश्रणात घालायचं आणि लाडू वळायचे. पण मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे ते प्रमाण अगदी बरोबर आहे. त्यानुसार जर तुम्ही केलात तर तुमचे लाडू छानच होतील. पाहू शकता किती मस्त चकाकी आली आहे. नक्की करून पहा. अशा प्रकारे सर्व लाडू आपण बांधून घेऊया. सर्व बेसन लाडू आपले बनवून झाले आहेत. पाहू शकता किती मस्त झालं आहे. मी आता तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, रवाळ, मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे आपले लाडू तयार झाले आहेत. मी हे लाडू एकमेकावर ठेवले आहेत, तरीसुद्धा ते एकमेकांना चिकटलेले नाही आहेत किंवा त्याचा आकारही बदललेला नाही आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर आठवणीनं लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा आणि हो, शेअरही करा. असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसह. धन्यवाद.